In the last lecture, we have seen the measurement of blood pressure with the help of sphygmomanometer. Then we have seen some of the diseases or disorders related to the heart and the blood pressure. Okay. Now, in this lecture, this is the last lecture of this topic. Okay. This is the last point of this topic. So in this lecture we are going to see the electrocardiogram, which is also called as ECG. Okay, and last one is nothing but the lymphatic system. Okay, first we will see electrocardiogram, which is also called as ECG. E stands for electro, C for cardio, and G for gram. So electrocardiogram. आपल्याला माहिती आहे की ECG बऱ्याच वेळेला केला जातो. ज्यावेळी हार्ट प्रॉब्लेम्स असतात एखाद्या व्यक्तीला, त्यावेळी त्याचं आपण असं ऐकतो डॉक्टरांच्याकडून किंवा आपल्या शेजारच्या सराउंडिंग लोकांच्याकडून की ECG केला. ओके, इलेक्ट्रोकार्डिओग्राम केला. मग आता हा नेमका इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे काय, तो कसा केला जातो आणि कशासाठी केला जातो ते आपण या लेक्चरला बघणार आहे. एकदम सिंपल प्रोसिजर आहे इलेक्ट्रोकार्डिओग्रामची. द इलेक्ट्रोकार्डिओग्राम इज नथिंग बट अ ग्राफिकल रेकॉर्डिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हेरिएशन्स डिटेक्टेड at the surface of body during the propagation through the wall of the heart is called as electrocardiogram. बघा इथं काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे काय. जर सिंपल लँग्वेजमध्ये जर सांगायला गेलं, अ ग्राफिकल रेकॉर्ड ऑफ इलेक्ट्रिकल व्हेरिएशन्स प्रोड्युस्ड बाय हार्ट ड्युरिंग वन हार्टबीट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोकार्डिओग्राम. म्हणजे काय, एका हार्टबीट किंवा एका कार्डियक सायकलमध्ये जे काही इलेक्ट्रिकल व्हेरिएशन्स क्रिएट होणार आहे त्याचं ग्राफिकल रेकॉर्डिंग ठेवणं यालाच इलेक्ट्रोकार्डिओग्राम असे म्हणतात. बघा, हार्ट सायकल किंवा हार्टबीट आपण कशाला म्हणतो, एकदा पंपिंग होतं आर्टरी आणि व्हेंट्रिकल्सचं, त्याला आपण वन हार्ट सायकल किंवा वन हार्टबीट म्हणतो. ओके, आता ह्या एका हार्टबीटमध्ये किती इलेक्ट्रिकल व्हेरिएशन्स आणि त्या कशा येतात याचं एक ग्राफिकल रेकॉर्ड जे ठेवलं जातं, ते आपल्याला इन द फॉर्म ऑफ दी ग्राफिकल और पेपर आउट और वी कॅन सी ऑन द स्क्रीन. सो या दोन्हीमध्ये ग्राफिकल रेकॉर्ड इथं राहतं आणि त्याच्यावरून आपल्याला ॲनालिसिस करता येतं. या प्रोसेसला काय म्हटलं जातं तर इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आणि हे इलेक्ट्रोकार्डिओग्राम ज्या इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून रेकॉर्ड केलं जातं, द इन्स्ट्रुमेंट विच इज युज्ड फॉर द इलेक्ट्रोकार्डिओग्राम इज कॉल्ड ॲज electrocardiograph. Or it is also called as ECG machine, electrocardiograph machine, or it is also called as ECG machine. आपण बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की ECG केला तर त्याचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आहे. तुमच्या स्क्रीनवरती एक डायग्राम आहे इलेक्ट्रोकार्डिओग्रामची. व्हेरियस इन्स्ट्रुमेंट तुम्हाला तिथे दिसतात. काही नॉब्स आहेत, एक मशीन आहे की ज्याच्यावरती तुम्हाला स्क्रीनही दिसेल आणि काही पिन पॉईंटसुद्धा आहेत. सो या स्क्रीनवरती तुम्हाला जे काही रेकॉर्डिंग्ज आहेत, ग्राफ आहेत ते दिसणार आहेत. शिवाय तुम्हाला त्याच्यातून पेपर प्रिंटसुद्धा काढता येते की कुठल्या प्रकारचे व्हेरिएशन्स आहेत, तो ग्राफ कसा आहे त्याचे प्रिंटसुद्धा काढता येते. सो इट इज इलेक्ट्रोकार्डिओग्राफ and the process is called as electrocardiogram. This technique was firstly discovered by Einthoven in 1903. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ही टेक्निक कोणी डिस्कवर केलेली आहे. इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट.
The scientist who discovered the electrocardiogram is called as Einthoven. It may be asked in the multiple choice questions. Okay, who discovered the technique electrocardiogram or electrocardiograph. Okay, and they are also called as father of electrocardiography. Einthoven is also called as father of electrocardiography. Okay, now talking about the electrocardiogram. Okay, आता याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा. The recording may be on screen or may be print out. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही ते जे रेकॉर्डिंग आहे हार्टबीटचं ते तुम्ही ऑन स्क्रीन सुद्धा बघू शकताय इलेक्ट्रोकार्डिओग्राफवरती, किंवा तुम्हाला त्याची प्रिंटआउट पेपर प्रिंटआउट सुद्धा काढता येते. दिस इन्स्ट्रुमेंट डिटेक्ट द सिग्नल, म्हणजे जे काही इलेक्ट्रिकल व्हेरिएशन्स हार्टमध्ये होणार आहेत, ओके, ड्यू टू दी पंपिंग ॲक्शन, ते सगळेच्या सगळे सिग्नलिंग तुम्हाला या इन्स्ट्रुमेंटमध्ये डिटेक्ट होतं. द व्हेरियस इलेक्ट्रोड्स आर युज्ड टू रेकॉर्डिंग ऑफ सिग्नल्स. आता तुम्ही बघा इलेक्ट्रोड्स कुठले आहेत, तर तुम्हाला या डायग्राममध्ये काही नॉब्स दिसत आहेत ब्ल्यू कलरचे. ओके, नॉब्स इथं आहेत आणि हे नॉब्स जवळजवळ 10च्या आसपास हे नॉब्स असतात, की बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट्सला हे 10 नॉब्स लावले जातात आणि या नॉब्सच्या माध्यमातून, त्याला इलेक्ट्रोड्स असे म्हणतात, या इलेक्ट्रोडच्या माध्यमातून तुम्हाला इलेक्ट्रिकल व्हेरिएशन्स इथं सिग्नल डिटेक्ट होतात. ओके, आता हे जे नॉब्स आहेत किंवा हे जे इलेक्ट्रोड्स आहेत ते कसे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत, तर these electrodes are in the limb, these are also called as limb electrodes and chest electrodes. म्हणजे काही इलेक्ट्रोड्स हे लिंबला अटॅच केले जातात आणि काही इलेक्ट्रोड्स हे चेस्टवरती तुम्हाला अटॅच केलेले बघायला मिळतील, म्हणजे त्यांना लिंब इलेक्ट्रोड्स आणि चेस्ट इलेक्ट्रोड असे म्हणतात. ओके, सो आता लिंब इलेक्ट्रोड किती आहेत या 10 पैकी, तर 4 लिंब इलेक्ट्रोड आहेत. 2 ऑन आर्म अँड 2 ऑन लेग्स. बघा, लिंब इलेक्ट्रोड्स म्हणजे 2 हात आणि 2 पाय असणार आहेत, तर प्रत्येक हाताला 1 इलेक्ट्रोड आणि प्रत्येक पायाला 1 इलेक्ट्रोड्स, असे 4 लिंब इलेक्ट्रोड्स लावले जातात 4ही लिम्सना. ओके, उजवा डावा हात दोन्हींना 1-1 लिंब, म्हणजे ते आर्मवरचे 2 लिंब झाले लिंब इलेक्ट्रोड्स, आणि पायांना उजव्या आणि डाव्या 1-1 इलेक्ट्रोड, म्हणजे पायावरती 2 लिंब इलेक्ट्रोड्स, असे टोटल 4 लिंब इलेक्ट्रोड्स इथं तुम्हाला बघायला मिळतात. आणि मग राहिले कुठले चेस्ट इलेक्ट्रोड्स किती असणार आहेत, 6 चेस्ट इलेक्ट्रोड असणार आहेत. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता ते कसे अरेंज केलेले आहेत. ओके, 6 इलेक्ट्रोड्स तुम्हाला चेस्टवरती एका रोमध्ये क्रॉस लाईनने बॉडीवरती लावले जातात. आता हा झाला पूर्ण सेटअप. आणि हे इलेक्ट्रोड्स कोणाला अटॅच आहेत, तर इलेक्ट्रोकार्डिओग्रामला अटॅच आहे. ओके, तर आता आपण नॉर्मल इलेक्ट्रोकार्डिओग्राम किंवा नॉर्मल ECG बघूयात. ओके, तर नॉर्मल ECG काय असणार आहे, हे सगळं सेटअप केल्यानंतर जो काही रेकॉर्डिंग येणार आहे तो कसं असणार आहे बघा. नॉर्मल ECG, देअर आर डिफरंट वेव्ज आर रिकग्नाइज्ड. आता इथं बघा की तुम्हाला या रेकॉर्डिंगमध्ये डिफरंट वेव्ज रिकग्नाइज होतात किंवा डिटेक्ट होतात. ओके, तुमच्या स्क्रीनवरती एक डायग्राम आहे इलेक्ट्रोकार्डिओग्रामची. ओके, एकच वेव्हची दाखवलेली आहे इथं तुम्हाला. असं कंटिन्युअसली प्रत्येक हार्टबीटचं तुम्हाला रेकॉर्डिंग त्या इलेक्ट्रोकार्डिओग्राममध्ये दिसतं. इथं आपण एक घेतलेले आहे, इथं तुम्हाला दिसतंय बघा की डिफरंट वेव्ज आहेत. P वेव्ह, QRX कॉम्प्लेक्स अँड T वेव्ह, ह्या 3 वेव्ज तुम्हाला इथं दिसत आहेत या डायग्राममध्ये. ओके, 1 बाय 1 आपण बघूया. पहिली आहे P वेव्ह. आता P वेव्ह काय आहे बघा. पहिल्यांदा एक तुम्हाला डायग्राममध्ये स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन दिसते. P, जिथं लेबलिंग P केलेलं आहे, एक स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन एकाच बॉक्समध्ये आहे ते बघा. ओके, एका स्क्वेअरपर्यंत त्याची उंची वाढलेली आहे. ओके, हॉरिझॉन्टलपासून, तर याला P वेव्ह म्हणतात. ओके, इट इज स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन फ्रॉम दी बेसलाईन. बेसलाईन म्हणजे काय, तुम्हाला आडवी लाईन दिसते आधी एक. ओके, आणि तिथून अचानकच एक छोटासा अपवर्ड डिफ्लेक्शन दिसतो. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज P वेव्ह. ओके,
The P wave represents atrial depolarization, that is atrial contraction. आता मी तुम्हाला सांगितलं आहे की हार्टमध्ये ॲट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं आणि वेंट्रिकलचं सुद्धा कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं. मग आता पी वेव्हचा अर्थ काय आहे तर ॲट्रियल डिपोलरायझेशन म्हणजेच ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे ज्यावेळी पी वेव्ह अपवर्ड डिफ्लेक्शन दाखवते, जिथं पी वेव्ह प्रेझेंट आहे तिथं त्या क्षणाला हार्टमध्ये ॲट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि ते किती आहे, खूप छोटं आहे. ओके, ती वेव्ह बघा तुम्ही खूप छोटी आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन हे नॉर्मली होतं, इतकं पण जास्त फास्ट होत नाही. ओके, आणि ही सगळी जी हार्टबीट आहे ती विदिन 1 सेकंद तुम्हाला एक हार्टबीट झालेली बघायला मिळेल. सो याचं सुद्धा टाईम सेपरेशन इथं केलेलं आहे. 0.8 सेकंद लागतात एका हार्टबीटला. ओके, सो आता पी वेव्ह झाली. पी वेव्ह नंतर परत एक बेसलाईन तयार झाली, ते डिफ्लेक्शन खाली येतं आणि परत एक बेसलाईन तयार होते. त्याच्यानंतर कुठली वेव्ह आहे, QRS कॉम्प्लेक्स. बघा तुमच्या पी नंतर छोटीशी QR आणि S ही एकदम अपवर्ड आणि टोकदार असे वेव्ह बघायला मिळते. बघा एकदमच जास्त डिफ्लेक्शन झालेलं आहे. ओके, इट स्टार्ट्स ॲज स्मॉल डाउनवर्ड डिफ्लेक्शन फ्रॉम बेसलाईन अँड कंटिन्यू ॲज शार्प अँड लार्ज अपराइड वेव्ह अँड एंड्स ॲज अ डाउनवर्ड वेव्ह. बघा ही जी QRS कॉम्प्लेक्स वेव्ह आहे याची सुरुवात कशी झालेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा खालच्या बाजूने डाऊनवर्ड छोटीशी डिफ्लेक्शन झालेली आहे क्यू जवळ, आणि तिथून डायरेक्ट जे अपवर्ड डिफ्लेक्शन गेलेले आहे ते खूप वरती एकदम टोकदार, एकदम शार्प आणि लार्ज वेव्ह आहे. बघा एकदम वरती R पर्यंत गेलेली, आणि R पासून परत ती खाली येते. नॉर्मल बेसलाईन पासून परत खाली डिफ्लेक्शन जातं आणि परत S पासून नॉर्मलला येतं. ही QRS कॉम्प्लेक्स वेव्ह आहे. ओके, तर QRS कॉम्प्लेक्स वेव्ह इज रिप्रेझेंट्स वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन, त्यालाच वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. डिपोलराइज होतं म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन होतं, एवढं ही गोष्ट लक्षात ठेवा. डिपोलराइज म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आणि रिपोलराइज म्हणजे रिलॅक्स होत असतं चेंबर. सो इथं सुद्धा काय झालेलं आहे, वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन म्हणजे वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे. आता डिफरन्स काय आहे ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन आणि वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शनमध्ये. ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह बघा एकदम छोटी आहे आणि वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह एकदम शार्प, एकदम लार्ज डिफ्लेक्शन देणारी आहे. ओके, म्हणजे वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन खूप फास्ट होतं, खूप शार्प होतं आणि खूप लार्ज होतं. ओके, आणि याच्यानंतर यस वेव्ह नंतर थोडासा बेसलाईन पुढे जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला टी वेव्ह बघायला मिळते. टी वेव्ह लास्ट वेव्ह आहे टी वेव्ह. इट इज अ स्मॉल वाईड अँड अपवर्डली इलिव्हेटेड वेव्ह. इथं बघा टी वेव्ह सुद्धा पी पेक्षा थोडीशी जास्त डिफ्लेक्ट करणारी, अपवर्ड डिफ्लेक्ट करणारी वेव्ह आहे. बघा तुम्ही पी वेव्ह जेवढी आहे त्याच्यापेक्षा टी वेव्ह थोडीशी मोठी आहे, अपवर्ड डिफ्लेक्शन आहे, पण परत ती बेसलाईनला येते. अँड टी वेव्ह रिप्रेझेंट्स वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन म्हणजेच वेंट्रिकलचं रिलॅक्सेशन इथं होतं. बघा इथं म्हणजे काय आहे, ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन होतं पी वेव्हमध्ये, QRS वेव्हमध्ये वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन आणि टी वेव्हमध्ये वेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन. आता तुम्ही म्हणणार ॲट्रिया कधी रिलॅक्स होतं, कारण ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झालं, वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झालं, वेंट्रिकल रिलॅक्ससुद्धा झालं, पण ॲट्रिया कुठं रिलॅक्स झाली. ॲट्रिया रिलॅक्स कधी होते, ज्यावेळी QRS वेव्ह कॉन्ट्रॅक्ट होतं, म्हणजेच ज्यावेळी वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होत असतं त्याच वेळी ॲट्रिया रिलॅक्स होत असतं. आणि QRS वेव्ह एवढा शार्प आहे की त्याच्यामुळे तुम्हाला पी वेव्ह म्हणजेच ॲट्रियाचं रिलॅक्सेशनचा साऊंड किंवा डिफ्लेक्शन दिसून येत नाही, कारण याची जी लार्जनेस आहे, याचं जे शार्पनेस आहे QRS वेव्हची खूप जास्त आहे आणि त्याच्या मागे तुम्हाला ॲट्रियल रिलॅक्सेशन समजून येत नाही.
ओके, समजलेलं आहे. इथं नॉर्मल ECG जो ग्राफ आहे PQRST वेव, P वेव रिप्रेझेंट्स ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन, QRS वेव रिप्रेझेंट्स ventricular contraction and T wave represents ventricular relaxation. आणि हे सगळं मिळून काय होतं तर हार्टबीट नॉर्मल होते. ECG helps to diagnose abnormality in the heart conducting, enlargement of heart chambers, damage to the heart muscles, reduced blood supply and causes of chest pain. या सगळ्या गोष्टींच्यासाठी ECG हेल्प करतो डायग्नोज करण्यासाठी. म्हणजे समजा हार्टच्या कंडक्टिंगमध्ये काय प्रॉब्लेम आहे का, समजा चेस्ट पेन व्हायला लागला आहे पण नेमकं कारण समजेल, तर त्यावेळी हार्टचं कंडक्टिंग बरोबर आहे की नाही, हार्टचे चेंबर एनलार्ज झालेत का, हार्ट मसलला काही डॅमेज झाला आहे का, ब्लड सप्लाय कमी पडतो आहे का, किंवा चेस्ट पेनची कारणं काय आहेत हे बघण्यासाठी नॉर्मली ECG केला जातो. आणि तुम्हाला जर फिजिकली एक्झामाइन करायचं असेल तर ती जी प्रिंटआउट आलेली आहे ECGची त्याचे ग्राफ तुम्ही ऑब्झर्व करू शकताय आणि त्याच्यावरून काहीतरी ॲनालिसिस करू शकताय की कुठल्या वेवमध्ये प्रॉब्लेम आहे का. त्या ग्राफिकल रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला तिथं जे काही ॲनालायसिस करायचं आहे ते या इलेक्ट्रोकार्डिओग्राममध्ये एकदम सोपं झालेलं आहे. ओके, आत्ता तुम्हाला समजलं असेल की ECG करणं म्हणजे नेमकं काय, की हार्टचं पंपिंग व्यवस्थित आहे का हे बघण्यासाठी ECG केले जातं. कारण आपल्याला असं तर कळणार नाही आहे की हार्टच्या पंपिंगमध्ये काय प्रॉब्लेम आहे. तर ECG जेव्हा काढला जातो एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्यासमोर येतं आणि त्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला एका हार्टबीट आणि दुसऱ्या हार्टबीटमध्ये काय फरक आहे का, काय डिफ्लेक्शन आहे का हे लक्षात येतं आणि त्याच्यावरून ॲनालायसिस करून पुढची ट्रीटमेंट तुम्हाला व्यवस्थित घेता येते. सो दिस इज अबाउट दी इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ओके, शॉर्ट नोट मे बी अस्क ऑन दिस पॉईंट, तर तुम्हाला इथं पूर्ण सगळं लिहावं लागेल किंवा एखाद्या वेववरती तुम्हाला MCQ विचारला जाईल किंवा 1 सेंटेन्स विचारला जाऊ शकतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड द लास्ट पॉईंट ऑफ दिस युनिट इज नथिंग बट द लिम्फॅटिक सिस्टीम. ओके, आता मी सांगितलेलं की फ्लुइड, पहिल्यांदा आपण टॉपिक सुरुवात करताना फ्लुइड सर्क्युलेशन केलं जातं तर 2 प्रकारे असतात त्यात, एक तर ब्लड सर्क्युलेशन आणि दुसरं लिम्फॅटिक सर्क्युलेशन. आता ब्लड सर्क्युलेशन हे एवढं मोठं होतं आपण जे बघितलं, कारण ब्लड सर्क्युलेशन इज द इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, आणि हे सगळं इन्वॉल्व्ह होतं ब्लड सर्क्युलेशनमध्ये. आणि दुसरा एक पार्ट सांगितलं, दुसरा एक फ्लुइड आहे आपल्या बॉडीमध्ये त्याला लिम्फ असे म्हणतात. या लिम्फचं सुद्धा सर्क्युलेशन बॉडीमध्ये केलं जातं. ओके, द लिम्फॅटिक सिस्टीम इज कन्सिस्ट ऑफ लिम्फॅटिक कॅपिलरीज, लिम्फॅटिक वेसल आणि लिम्फ नोड. बघा, लिम्फॅटिक सिस्टीम 4 ऑर्गन्सपासून बनलेले आहे. एक म्हणजे लिम्फ जे की फ्लुइड आहे, लिम्फॅटिक कॅपिलरीज छोट्या छोट्या कॅपिलरीज ज्या लिम्फला ट्रान्सफर करण्यासाठी उपयोगी पडतात, लिम्फॅटिक वेसल्स सगळ्या अशा लिम्फॅटिक कॅपिलरीज लिम्फॅटिक वेसलमध्ये कनेक्ट होतात, आणि लिम्फ नोड म्हणजे जिथं जिथं त्याचे काय म्हणतात त्याला की सेंट्रल पार्ट आहेत लिम्फॅटिक नोड्स की जिथून ते सगळीकडे पास केले जातात. या 4 ऑर्गन्सचं मिळून लिम्फॅटिक सिस्टीम बनलेली आहे. ओके, लिम्फ म्हणजे काय बघा, लिम्फ मीन्स क्लीन वॉटर. इट इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू हॅव्हिंग ऑल कॉम्पोजिशन ऑफ ब्लड एक्सेप्ट RBC. बघा, लिम्फ म्हणजे काय, इट मीन्स अ क्लीन वॉटर, म्हणजे एका क्लीन वॉटरसारखं असतं की ज्याच्यामध्ये काय असणार आहे लिम्फमध्ये. लिम्फ इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, हा एक प्रकारचा कनेक्टिव्ह टिश्यू आहे, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. आणि याच्यामध्ये काय काय असणार आहे, ऑल कंपोजिशन ऑफ ब्लड एक्सेप्ट RBC, म्हणजे ब्लडमध्ये RBC सोडून जे काही घटक आहेत ते सगळे घटक या लिम्फमध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे याच्यामध्ये अँटीबॉडी असू दे, फायब्रोजन असू दे, ओके, प्लाझ्मा असू दे, हे सगळे घटक तुम्हाला लिम्फमध्ये बघायला मिळतील. ओके, फ्लुइड फ्रॉम इंट्रासेल्युलर स्पेस ऑफ टिश्यू एंटर इंटू द लिम्फॅटिक वेसल्स. बघा, म्हणजे 2 सेल्सच्या मध्ये जो गॅप आहे इंटरसेल्युलर गॅप,
त्याच्यामध्ये असणारं जे फ्लुइड आहे ते लिम्फॅटिक वेसल्समध्ये पाठवलं जातं आणि या लिम्फॅटिक सिस्टीममधून ते ब्लड वेसल्समध्ये पाठवलं जातं, वेन्समध्ये जनरल, आणि तिथून ते राईट लिम्फॅटिक डक्ट आणि थोरॅसिक डक्टमध्ये पाठवलं जातं. बघा की हे लिम्फ कुठून कुठं पाठवलं जातं. पहिल्यांदा ते 2 सेल्सच्या मध्ये असतं, तिथून ते पाठवलं जातं कुठं तर लिम्फॅटिक वेसल्समध्ये पाठवलं जातं. लिम्फॅटिक वेसल्समधून ते ब्लड वेसल्समध्ये येतं, म्हणजे वेन्समध्ये येतं, आणि तिथून ते राईट लिम्फॅटिक डक्ट आणि लेफ्ट लिम्फॅटिक डक्टमध्ये पाठवलं जातं आणि तिथून मग जिथं गरज असेल तिथं ते डिस्चार्ज केलं जातं. आता जे 4 ऑर्गन्स आहेत, लिम्फॅटिक कॅपिलरीज, लिम्फॅटिक वेसल्स आणि लिम्फ नोड, हे काय आहेत बघा. लिम्फ आपण बघितलेला आहे, इट इज अ क्लिअर वॉटर कलरलेस लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू. याच्यामध्ये काय काय कंपोजिशन आहे, ब्लडमध्ये असणारे सगळे कंपोनंट्स एक्सेप्ट RBCs. ओके, याच्यामध्ये RBCs नसणार आहेत आणि काय नसणार आहे, प्लेटलेट्स नसणार आहेत आणि प्लाझ्मा प्रोटीन्स काही नसणार आहेत. ओके, म्हणजे RBC नसणार आहेत, प्लेटलेट्स नसणार आहेत आणि काही प्लाझ्मा प्रोटीन नसणार आहेत. आणि याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असू शकतं आणि मेटाबॉलिक वेस्टसुद्धा असू शकतं. ओके, लिम्फॅटिक कॅपिलरीज काय आहेत बघा. इट इज प्रेझेंट ऑल टिश्यू प्लेसेस वायडर दॅन ब्लड वेसल्स. बघा, हे जे लिम्फॅटिक कॅपिलरीज आहेत ते ऑल ओव्हर दी बॉडी प्रेझेंट असणार आहेत आणि ह्या लिम्फॅटिक वेसल्सपेक्षा थोड्याशा वायडर असणार आहेत, म्हणजे त्यांची थिकनेस किंवा त्यांचं जे स्पेस आहे ते जास्त असणार. ओके, देन थर्ड वन इज द लिम्फॅटिक वेसल्स. ओके, ह्या ज्या आधी आपण कॅपिलरीज बघितल्या त्या सगळ्या कॅपिलरीज युनाईट होतात आणि एक लिम्फॅटिक वेसल्स तयार केले जाते आणि याच्यामध्ये 2 इम्पॉर्टंट लिम्फॅटिक वेसल्स आहेत बॉडीमध्ये, लेफ्ट अँड राईट लिम्फॅटिक डक्ट. लिम्फॅटिक वेसल्स म्हणजे काय, लिम्फॅटिक डक्टचा एक भाग आहे. ओके, आणि राईट आणि लेफ्ट साईडला मग ते सगळ्या बॉडी पार्ट्सला तिथून पाठवले जातात. आणि लास्ट पार्ट आहे लिम्फॅटिक नोड. ओके, लिम्फॅटिक नोड इज अ स्मॉल ओव्हल बीन शेप्ड बॉडीज प्लेस्ड इन लिम्फॅटिक वेसल्स. बघा, लिम्फॅटिक वेसल्समध्ये बीन शेप्ड ओव्हल शेप्ड बॉडी प्रेझेंट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ लिम्फ नोड. अँड दॅट लिम्फ नोड इट ॲक्ट ॲज अ फिल्टर. बघा, हे लिम्फ फिल्टर काय करतं, लिम्फ नोड काय करतं, फिल्टरचं काम करतं. म्हणजे जे काही लिम्फ येणार आहे तिथं ते फिल्टर करण्याचं काम हे लिम्फ नोड करतं. द लिम्फ नोड ऑल्सो प्रोड्युसेस लिम्फोसाइट्स अँड अँटीबॉडीज. बघा, अँटीबॉडीज आणि लिम्फोसाइट्ससुद्धा हे प्रोड्यूस करतात, हे मेन फंक्शन आहे. दिस इज अबाउट दी लिम्फॅटिक सिस्टीम. तुमच्या स्क्रीनवरती एक डायग्राम दिसते तुम्हाला, लिम्फॅटिक सिस्टीम ऑफ ह्युमन बिईंग. बघा, ह्युमन बिईंगमध्ये लिम्फॅटिक सिस्टीम किती पसरलेली आहे. आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला आपला जो शोल्डर आहे त्याच्या खालच्या साईडला जे काही स्पेस आहे त्याला आपण काख म्हणतो. तर इथं काही वेळेला बघा तुम्हाला पेन्स होतात, तर त्यावेळी काय झालेलं असते, लिम्फॅटिक सिस्टीम ॲक्टिवेट झाले असते. ओके, किंवा बेली रिजनच्या खालच्या साईडला, ओके, जिथं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्या साईडला कधीतरी तुम्हाला पेन्स होतात. ओके, किंवा टॉन्सिल्स आहेत आपल्या तिथं काही वेळेला पेन्स होतात. म्हणजे ही काय, तुमची लिम्फॅटिक सिस्टीम ॲक्टिवेट होते. म्हणजे काहीतरी पॅथोजन्स तुमच्या बॉडीमध्ये येत आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट फंक्शन करण्यासाठी ही लिम्फॅटिक सिस्टीम ॲक्टिवेट झालेली आहे. या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता काय काय आहे. टॉन्सिल आहे, थायमस ग्लँड आहे, स्प्लीन आहे, अपेंडिक्स आहे. ओके, हे सगळे काय आहेत, लिम्फॅटिक ऑर्गन्स आहेत आणि यांच्या माध्यमातून सगळ्या बॉडीमध्ये लिम्फ कॅपिलरीज आणि लिम्फ वेसलच्या माध्यमातून आणि लिम्फ नोडच्या माध्यमातून ही लिम्फॅटिक सिस्टीम पूर्ण बॉडीमध्ये पसरलेली आहे. ओके, जे आपल्याला पॅथोजन्स आणि पॅरासाइट्स किंवा फॉरेन मटेरियलची कम्पीट करण्यासाठी आपल्याला मदत करतात.
Okay, now this topic is n. All the points are covered in this topic. Okay, I think you all are understanding the topic. Okay, in the next lecture we will see another new chapter. Okay, thank you.